नाग लोकांमध्ये 30,000 वर्षापेक्षा जास्त आयु आहे आणि तेव्हा एक दिवस झाल्यासारखं त्यांना वाटते, एक दिवस झाल्यासारखं तो आयु आहे. कुठले तरी एक पुण्यवान भंती जे आहेत त्यांनी एक मेसेज लिहिला होता की चातू महाराजांचं आयु किती आहे, यामाचं किती आहे, तावतीसाचं किती आहे, निमानवत किती आहे, परिनिमानवत किती आहे, अपमान भा किती आहे, सगळं लिहिलं होतं त्यांनी अकनिष्ठ टकापर्यंत. सगळ्यांचं आयुमान दिलं होतं त्या भंतीजीने. तो मेसेज ऐकला व्हॉट्सअपला माहित नाही, पण खूप सुंदर केलं होतं त्या भंतीजींचे उपकार आहेत. जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे कोणीतरी बुद्ध होणार आहे, तेव्हा त्या नागराजाच्या लक्षात आलं की शक्य कुलातून राजेश्वर शुद्ध धर्म महामायाच्या पोटी जन्मले सिद्धार्थ गौतम आज बुद्ध होणार आहे. तेव्हा तो नागराजा प्रसन्न झाला. त्यांची जी पत्नी म्हणतात, जे म्हणतात ना त्यांच्या दारी डुबल्यानंतर बाबासाहेब येतात ना प्रभावती, ते खुश झाले. आणि खरंच सिद्धार्थ गौतमांनी वैशाख पौर्णिमेच्या त्या रात्री बुद्धत्व प्राप्त केलं. ते काय केलं ते सांगतो, हे सांगायसाठी इथं आणलं तुम्हाला. मध्ये काय झालं नेमकं हे आता शॉर्टकट मध्ये सांगतो की नेमकं काय झालं. तेव्हा वैशाख पौर्णिमेची रात्र होती. पहिल्या प्रहारामध्ये सिद्धार्थ गौतमांना पहिल्या प्रहारामध्ये म्हणजे 4 घंट्यामध्ये सिद्धार्थ गौतमांना जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाला म्हणतात उब्बे निवासानुसती. उब्बे म्हणजे पूर्व, निवासानु म्हणजे निवास, सती म्हणजे सजगता, जागरूकता किंवा दिसणे. म्हणजे माझा पूर्व निवास कुठं होता. उभे निवासानुसती 4 घंटेपर्यंत त्यांनी जेव्हा पाहिलं तर ते म्हणतात पुढे बुद्ध झाल्यावर, हे भिक्षूंनो त्या 4 घंट्यामध्ये मला 1 नाही 2 नाही, एक 100 नाही, 200 नाही, 1000 नाही, 1,00,000 कोटी नाही, ए भिक्षूंनो 4 घंट्यामध्ये मला माझे पूर्व निवास, मी काय होतो, माझे मायबाप कोण होते, माझं गाव कोणतं होतं, माझं नाव काय होतं, माझं गोत्र कोणतं होतं, मी कसा तिथं मेलो, काहून मेलो, कोणत्या कारणाने मेलं, माझा आयु किती होता, माझी राहणीमान कशी होती, सर्व मला त्या 4 घंट्यामध्ये दिसलं. तर 1,00,000 कोटी नाही, किती संवर्त विवर्त कल्पापर्यंत दिसलं म्हणे मला. 4 घंट्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा विचार केला की अरे हे जे मला संवर्त विवर्त पर्यंत माझे सगळे जन्म दिसले आणि इतके क्लिअर दिसले, एवढे स्पष्ट दिसले, जेवढे स्पष्ट रूपाने तुम्ही मला पाहता मी तुम्हाला पाहतो, एवढ्या स्पष्ट रूपाने त्यांना त्यांचे संवर्त विवर्त जन्म दिसले. ते दिसल्यानंतर त्यांनी विचार केला की हे जे मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे ज्ञान खरं आहे, कल्पना आहे, तर्क आहे, का मला पडलेलं स्वप्न आहे. अशासाठी म्हणून त्यांनी पुन्हा एकदा डोळे बंद करून पुन्हा त्यावर चिंतन मनन केलं. चिंतन मनन केल्यानंतर त्यांना दुसऱ्या प्रहारामध्ये त्यांच्या बरोबरच जेवढे बी काही 31 लोकांमध्ये प्राणी आहेत, बिना पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे आणि बहुपायाचे, या सगळ्याच प्राण्यांचे सुद्धा पुनर्जन्म दिसले. सगळ्याच प्राण्यांचे हे बुद्धत्वाच्या दुसऱ्या प्रहारामध्ये दिसले. त्यांना पूर्ण दिसले की मुंगी का झाली, मुंगी अगोदर कुठं होती, हे हत्ती का झाला, हा अगोदर कुठं होता, हे माकड का झालं, हे माणूस का झाला, हे अशा रंगाचा काऊन झाला, तशा रंगाचा काऊन झाला, हा उंच काऊन झाला, ठेंगू काऊन झाला. नंतर हे सगळे प्राणी त्यांना दिसणं सुरू झाले. मरताना दिसू लागले, मेल्यानंतर कुठं चालले ते दिसू लागले, गर्भाशयात जाताना दिसू लागले, काही मुळाशयात जाताना दिसू लागले, काही अंडाशयात जाताना दिसू लागले, काही आपोपातिक भावात जाताना दिसू लागले, काही वेगवेगळ्या ठिकाणी ब्रह्मलोकात जाताना दिसू लागले, देवता लोकात जाताना दिसू लागले, काही महासुखी दिसू लागले, काही मध्यम सुखी दिसू लागले, काही निस्ते सुखी दिसू लागले, काही महादुखी दिसू लागले, काही मध्यम दुखी दिसू लागले, काही एकदम दुखी दिसू लागले, घनघोर. या सगळ्या प्राण्यांचं त्यांना 4 सत्व दिसले, बिना पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे, बहुपायाचे. हे दुसरं 4 घंट्यामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं. पिंपळाच्या झाडाखाली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या प्राण्यांचं दिसलं. 31 लोक दिसला. 31 लोक मध्ये 4 नरक दिसले, त्याचबरोबर त्यांना 1 प्रेत लोक दिसला, त्याचबरोबर त्यांना 1 मनुष्य लोक दिसला, 4 ने 1 5 6 21 देवलोक दिसला. त्याची फोडाफोड करताना नंतर डिटेल सांगेन, सध्या 21 समजून घ्या. 21 आणि 6 झाले 27. 4 ब्रह्मलोक दिसला, 31 लोक दिसले. 31 लोकातले सुखाचे कारण दिसले, त्यांचे दुःखाचे कारण दिसले. आणि नंतरच्या तिसऱ्या प्रहारामध्ये
वैशाख पौर्णिमेची रात्रच अजूनही. तिसऱ्या प्रहारामध्ये त्यांना कळलं, अरे हे प्राणी कोणत्या कारणाने मरू लागले, यांचं कारण काय आहे आणि कोणत्या कारणाने उत्पन्न होऊ लागले, पुन्हा पुन्हा या भवचक्रात कसे अडकू लागले. तर प्रत्येक गोष्टीचं त्यांना कळलं. यालाच आपल्या भाषेमध्ये प्रतित्य समुत्पाद सिद्धांत कार्य कारण भाव म्हणतात. कार्य कारण भावचा अर्थ असा होतो, दूध आहे म्हणून दही आहे. बघा आता हे दही काय आहे, दही आहे कार्य, दूध काय आहे कारण. कशाचं, दह्याचं कारण आहे दूध. आता बघा दुधाचं झालं दही, आता दह्याचं झालं लोणी. आप बताओ लोणी काय आहे, आता लोणी कार्य आहे पण दही काय आहे, दही कारण आहे पण दही तर दुधाचं कार्य होतं. दही तर दुधाचं कार्य होतं, दुधाचं ते कार्य होतं, पण आता लोण्याचं कारण झालं, लोण्याचं कारण झालं. आता बघा आता सांगा, आता लोण्याचं झालं तूप, आता तूप झालं. आता मला सांगा की हे लोणी काय आहे, लोणी कारण आहे, तूप कार्य आहे. पण आता मला प्रश्न सांगा, तुपाचं आणि दुधाचं नातं काय आहे. हे समजलं तेव्हा सगळे प्रश्न सुटतात. ये नहीं समझ में आ रहा है इसलिए सब प्रॉब्लेम आहे. हे समजत नाही म्हणून सगळ्या समस्या आहे. आता एक जण हात वर करून दाखवा की तुपाचं आणि दुधाचं काही नातं नाही म्हणून. पण दूध हे तुपाचं कार्य आहे का कारण आहे का काय आहे सांगा. आता आता जर आपण म्हणलं की ते कारण आहे तर तुपाचं कारण तर लोणी आहे. आता जर तुम्ही म्हणसाल ते कार्य आहे तर कसं काय शक्य आहे. तो भाई ये कार्य कारण भाव ये भव बनता है, चक्र बनता है, इसलिए हमारा नाता चक्र के साथ है. हे जे लोक चक्रावून टाकले ना सगळे, म्हणून दोन चक्र आहेत, एक आहे भवचक्र आणि एक आहे धम्मचक्र. हे जे प्रतित्य समुत्पाद सिद्धांत किंवा ज्याला 37 बोधिपाक्ष धर्मपूज्य दर्शन शास्त्राचे गाडे अभ्यासक आमचे धर्मशोक महाथेरा जे सांगतात, हे तुम्हाला हळूहळू नंतर समजणं सुरू होईल. हे कार्य कारण का भाव आहे. कार्य कारण भाव काय, दुधाचं झालं दही, जर दूध नसतं तर दही झालं असतं का नाही, जर दही नसतं तर लोणी झालं असतं का नाही, लोणी नसतं तूप झालं असतं का नाही. पण आता तुपाचं काय होतंय, तुपाचं सांगितलं पाहिजे काय होतंय. एका जणाला विचारलं तुपाचं काय होतंय, ते म्हणून तूप आम्ही खाऊन घेतो. हा खाता, बरोबर आहे, खाता तुम्ही तूप. पण तुपाचं पुढे काय होतंय, खाल्ल्यावर काय होतंय, खाल्ल्यावर काय होतंय. तर इथं भगवान बुद्ध सांगतात आहार किती प्रकारचे आहेत. हे आहार, हे कोर आहार आहे, संज्ञा आहार आहे, विज्ञान आहार आहे. तिकडे नेत नाही तुम्हाला तिकडे तो विषय आहे, कारण ह्या पॉईंटवर राहू. ते आहार काय आहेत, का एखाद्या माणसाला पाहिल्यानंतर त्याला शिवी द्या वाटली, कारण हा आहार आहे, संज्ञा आहार आहे. तुम्ही आहार खाल्ला तो म्हणून तुम्हाला एनर्जी उत्पन्न झाली, शिव्या द्यायची. जर आहार खाल्ला नसता डोळ्याने, संज्ञा आहार नसता, विज्ञान झालं नसतं, तुम्ही त्याला शिवी दिली नसती. काय कारण आहे की तुम्ही उठू इकडे दान टाकता, हे बंदीच्या लोकांना दान देता का, संज्ञा आहार आहे, विज्ञान आहार तयार होतो. आणि मग तो आहार तयार झाल्यानंतर श्रद्धा नावाची गोष्ट तयार होते आणि मग नंतर पिशूत हात जातो. मग कोणी कोणी 20 काढतंय, कोणी कोणी 500 काढतंय, ते डिपेंड त्याच्यावर आहे. म्हणजे असं असं तुरतुर येते. इकडे कोणाला द्यायची पुन्हा ते संज्ञा, इकडे कोणाला द्यायचं काय द्यायचं ते सगळं ठरतंय. म्हणून त्या तुपाचं काय होतंय, तूप खाल्ल्यानंतर तुम्ही कोणताही आहार खा, त्या आहाराचं रूपांतर घामात होतंय. एक भाग घामाकडे जातोय, एक भाग आपल्या शरीराला लागणारे डॉक्टर लोक जे म्हणतात तुम्हाला प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅलरीज, त्याचबरोबर तुम्हाला काय म्हणतात ते सगळ्या गोष्टी त्यांच्या भाषेत RNA DNA पेशी तयार होतात, त्याला सपोर्ट लागतात. एक पेशी 120 दिवस जगते, 120 दिवसानंतर ही पेशी मरते, मरण्याच्या अगोदर दुसऱ्या पेशीला उत्पन्न करते. याला म्हणतात कार्यकारण भाव. ये यहाँ पर शुरू हुआ, ये विज्ञान है. ही पेशी मरण्याच्या अगोदर दुसऱ्या पेशीला उत्पन्न करते. ही पेशी मरण्याच्या अगोदर दूध दह्याला उत्पन्न करते, दही लोण्याला उत्पन्न करते, लोणी तुपाला उत्पन्न करते आणि तुपाचं पुन्हा दूध होतंय. तुपाचं पुन्हा दूध होतंय. त्याचे 5 भाग होतात. त्याचे 5 भागापैकी काही घामात रूपांतर होतंय, काही एनर्जीत रूपांतर होतंय, काही चित्तात रूपांतर होतंय, काही विष्ठेत रूपांतर होतंय. ती विष्ठा तुपा सगळं पुढे पडली की ती जमिनीत जाती आणि त्याचे तरंग तयार होऊन पुढे झाडा झुडपात जाते. त्या झाडाचं दूध मग शेळ्याकडे येते, मेळसाळ्या महिलाकडे येते, जिकडे तिकडे येते, सगळ्या माध्यमात येते आणि पुन्हा ती प्रक्रिया सुरू होते. हे तुम्हाला बरोबर सांगत हे मेडिटेशन मध्ये दिसते. म्हणून जे अंतिम चित्त आहे
संज्ञा संकार विज्ञान वेदना जे आहे चित्ताच्या, हे चित्त कधी तयार होते? आहारामुळे सुद्धा क्रोधाचं चित्त तयार होते, देशाचं तयार होते, मोहाचं तयार होते. म्हणून विपස්සना सेंटरला सांगतात की साधा साधा आहार खा, साधा साधा आहार खा. म्हणून या शरीराचा पण एक आहार आहे, पण मनाचा पण एक आहार आहे. शरीराला लागते अन्न, शरीराला लागते पाणी, पण मनाला लागते संज्ञा, मनाला लागते विज्ञान, मनाला लागते संस्कार, मनाला लागतात वेदना. हे चार गोष्टीचं बनलेलं हे विज्ञान आहे. यालाच माइंड म्हणतात, यालाच तुमच्या भाषेमध्ये मन म्हणतात. आणि म्हणून अशा रीतीने कार्यकारण भाव त्यांना तिसऱ्या प्रहारामध्ये कळला आणि या तिन्हीला मिळून बुद्धत्व म्हणतात. काय काय? स्वतःचे सगळे संवर्त विवर्त पुनर्जन्म दिसले, सगळ्या 31 लोकांच्या सगळ्या प्राण्यातले संवर्त विवर्त पुनर्जन्म दिसले. आणि या सगळ्यांना पुन्हा पुन्हा जन्माला काहून येऊ लागले, पुन्हा पुन्हा भवचक्रात काहून अडकू लागले? त्याचं कार्य कारण भाव प्रतीत समुत्तर सिद्धांत म्हणजे अविद्या पच्चय संखारा, संखारा पच्चय विज्ञान, विज्ञान पच्चय नाम रूपं, नाम रूप पच्चय सरायतनं, सरायतनं पच्चय फस्स, फस्स पच्चय वेदना, वेदना पच्चय तन्ना, तन्ना पच्चय उपादान, उपादान पच्चय भव, भव पच्चया जाती, जाती पच्चया जरा मरणं, शोक परिदेव दुःख दोमनस्सु पायासा संभवन्ति, एवमेतस्य केवलस्य दुःख खंदस्य समुदय होती इति. या 12 कडे अविद्या. अविद्या काय? अ म्हणजे नसणे, वि म्हणजे विशेष, ध्या म्हणजे ध्यान, विशेष प्रकारचं ध्यान नसणे यालाच अविद्या म्हणतात. कशाचं ध्यान? आपल्या जन्माचं काय कारण आहे, मी आईच्या गर्भाशयात कोणत्या कारणाने आलो हे न कळणं याला अविद्या म्हणतात. मी कोणत्या कारणाने आईच्या गर्भाशयातून बाहेर आलो आणि आता मी मनुष्य का झालो हे न कळणे याला अविद्या म्हणतात. विशेष प्रकारचं ध्यान आपल्या चालण्यावर नसणे, आपल्या बोलण्यावर नसणे, खाण्यापिण्यावर नसणे यालाच अविद्या म्हणतात. अविद्या विशेष प्रकारचं ध्यान आपल्या काया वाचा मनाच्या कर्माबद्दल नसल्यामुळेच संस्कार बनतात. आणि कोणते संस्कार? जेव्हा ते पिंपळाच्या झाडाखाली बुद्ध झाले, 7 दिवस पर्यंत पालथी मारून तिथेच बसले. 7 दिवस पर्यंत त्यांनी आणि बोधिवृक्षाकडे पाहिलं, 7 दिवस पर्यंत त्यांनी चक्रमण केलं, 7 दिवस पर्यंत पठाण सुताचा रतन घरामध्ये राहिले. तेव्हा त्यांच्या शरीरामधून 6 रंगाच्या रश्मी निघल्या. 3 हप्ते नाही निघल्या. भगवान बुद्धाच्या शरीरातून जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं 49 दिवस बुद्धत्वात राहिले. असं नाही की बुद्ध झाले मुठले सांग सुटले, नाही. 3 प्रहारामध्ये बुद्धत्व प्राप्त झालं तरी 49 दिवस त्यांनी पुन्हा पुन्हा चेक केलं हे ज्ञान मला डोळे लावून होतंय का डोळे उघडे ठेवून होतंय. म्हणून 7 दिवस बोधिवृक्षाकडे पाहिलं, न पापणी लावता 7 दिवस. तरी त्यांना ते दिसू लागलं. काय काय दिसू लागलं? स्वतःचे सगळे पुनर्जन्म, दुसऱ्याचे सगळे पुनर्जन्म, कार्यकारण भाव प्रति समुत्पाद दिसू लागला. डोळे बोधिवृक्षाकडे आहेत. नंतर त्यांनी चंद्रमन केलं. फिरता फिरता म्हणे अरे मी डोळे लावून दिसतंय, आम्हाला डोळे उघडे ठेवून दिसलं. आता ते डोळे उघडे पण आहेत आणि चालत पण आहेत. चालता चालता सुद्धा त्यांना दिसू लागलं. काय दिसू लागलं? संवर्त विवर्त पुब्बे निवासानुसती. संवर्त विवर्त त्यांना सगळ्या प्राण्यांचं पुनर्जन्म, सगळे संवर्त विवर्त पर्यंत त्यांना याचे कारण दिसू लागले. चालताना पण दिसू लागले. मग 4थ्या हप्त्यामध्ये पठाण सुक्त तुझे ज्ञानज्योती भतीजी वारंवार लोकांना सांगतात की हे कशामुळे 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 काय कारण आहे. पठाण सुक्ताचा जेव्हा पाठ केला तेव्हा त्यांच्या शरीरामधून 6 रंगाच्या रश्मी बाहेर निघल्या. तोपर्यंत त्यांच्या शरीरातून रश्मी बाहेर निघल्या होत्या. त्या ज्या रश्मी आहेत त्याच रश्मी तुम्ही त्याला झेंडा म्हणता, पंचरंगी झेंडा म्हणता. पंचरंगी नाही, हा 6 रंगाचा आहे. आणि त्यांच्या शरीरातून त्या ध्वजा बाहेर निघल्या त्या रश्मी. म्हणून लोक आपल्या घरात ध्वज लावू लागले. का? ज्यांच्या शरीरातून 6 रंगाच्या रश्मी निघतात त्यांचे आम्ही अनुयायी आहेत, म्हणून हे ध्वज लावण्याची परंपरा झाली. म्हणून आपण ध्वजारोहण करतो. काय म्हणतो बघा, ध्वजारोहण करतो. पण हे सांगितलं त्यांच्या शरीरातून निघल्या, त्या नाही मानत. त्या नाही म्हणत. किती अवघड काम आहे, किती डेंजर समस्या आहे. बघा, बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, पण त्यांना स्वतःचे पुनर्जन्म दिसले, दुसऱ्याचे पुनर्जन्म दिसले, कार्यकारण भाव दिसला, हे नाही मानत. मग भगवान बुद्धाच्या बुद्धत्वालाच मानत नाहीत. आणि काय म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि? बुद्धांचा अर्थ काय? ज्ञानाला शरण, म्हणजे ज्ञानाचं अनुसरण. ज्ञान कोणतं? स्वतःच्या बद्दल सगळे पुनर्जन्म दिसले, सगळ्या प्राण्यांचे पुनर्जन्म दिसले आणि प्रतीत समुत्पत्तीचा कार्यकारण भाव दिसला. यालाच मानायचं नाही आणि म्हणायचं बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धाचा अनुयायी. असं कसं काय? हे 70 वर्षात गोल झालाय. म्हणून माझी विनंती आहे की सगळ्या भिक्षूंनी बुद्धत्व सांगावं की नेमकं काय झालं, त्या रात्री काय झालं, त्या रात्री काय झालं, त्यांना काय कारण झालं हे जर सांगितलं 1 वर्षभर तर तिथून पुढे लोक पुनर्जन्मावर आणि सगळ्या गोष्टी शंका घेणार नाहीत. मग का? अरे बाबा तुम्ही असे कसे बुद्धिस्ट, तुम्ही भगवान बुद्धाच्या बुद्धत्वाला मानत नाहीत
आणि मग मूर्तीला म्हणता का म्हणून बुद्धांग शरणांगाचे म्हणजे मूर्तीला शरण नाही, फोटोला शरण नाही, ध्वजाला शरण नाही, रंगाला शरण नाही. ज्यांच्या अंगातून ते रंग निघले, कशामुळे निघले? पठाण सुत्ताचा जेव्हा त्यांनी पाठ केला, पठाण सुत्त जेव्हा त्यांना अवगत झालं, तेव्हा त्यांना सगळं रहस्य कळलंय संसाराचं. आणि मग नंतर त्यांनी 5व्या हप्त्यामध्ये तिथं राजा येतना नावाचा वृक्ष आहे, तिथं सुद्धा चिंतन मन केलं. मुस्लिम नागराजाचं मग 6व्या वर्णन आहे. आणि 7व्या हप्त्यामध्ये शून्यवाद जे लोक म्हणतात, हे सगळं 7 हप्त्यामध्ये त्यांना जे बुद्धत्व प्राप्त झालं, हेच कळलं त्यांना. संवर्त विवर्त कल्प कुब्बे निवासानुसती, त्याचबरोबर सगळ्या प्राण्यांच्या संदर्भातलं सगळं त्यांचं सती सगळं कळली. आणि त्याचबरोबर त्यांना प्रतिसंबंध कार्यकारण भाव कळला. यालाच बुद्धत्व म्हणतात. आणि त्या बुद्धत्वाला अनुसरणे म्हणजे तसं आम्ही वागणे, यालाच म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि. आणि म्हणून पहिलं काम आपलं आहे की भगवान बुद्धाचं बुद्धत्व समजून घ्या. बुद्धत्व समजलं तर बुद्ध झाल्याबरोबर मग मात्र तथागताच्या मुखातून शब्द निघला. कोणता निघला? हा शब्द निघला, अनेक जाती संसारं संदाभिसं अनिभिसं गहे कारकं गवे संतो दुःखा जाती पुन्नं पुन्नं गहे कारकं दिठोसी उन्गे हंग नकाहसी सब्बाते फासुका भग्गा गह कूटं विसंगतं विसंखार गतं चित्तं तनहानं खैमज्जगा. भगवान बुद्धाच्या बुद्धत्वाला मानायचं नाही आणि त्यांनी बुद्ध झाल्याबरोबर जे उदाहरण काढलं त्याला मानायचं नाही, तर तुमच्या बुद्धं शरणंगाच्या वेळेला काही अर्थ नाही. किती वेळेस म्हणा तुम्ही, 1000 वेळेस म्हणा, लाखो वेळेस म्हणा, तुम बुद्ध के ज्ञान को नहीं मान रहे हो, बुद्ध के उदाहरण को नहीं मान रहे. उदाहरण काय? अनेक जाती संसारण, मी अनेक जन्मामध्ये संसारण केलंय. संदाभी संसार म्हणजे रिसर्च, मी रिसर्च करत गेलो की मला कोण बनवतंय. आणि बिसन म्हणजे अज्ञानपणात. गहे कारकं गवे संतो, घनघोर अंधारामध्ये शोधत होतो. गहे कारकं गवे दुःखा जाती पुन्हा 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 जन्म होत होता. गर्भाशयात पडत होतो, अंडाशयात येत होतो, मुळाशयात येत होतो, आपोपातिक भावात येत होतो, 4 ठिकाणी जन्मत होतो. याचा अर्थ तोच आहे, दुःखा जाती पुन्हा पुन्हा. पुढे काय म्हणतात? आता काय म्हणतात? पुन्हा आता म्हणतात त्यांनी गहे कारकं दिठोसी. आता मला दिसलं म्हणतात, आता दिसलं. गहे कारकं दिठोसी पुन्हा गेहं. आता माझं पुन्हा घर बनणार नाही. पुन्हा गेहं, पुन्हा घर बनणार नाही. कोणतं उदाहरण सांगतात? पुन्हा गेहं नकाहसी. इकाईसी म्हणजे अग्नी वायू जल पृथ्वी, त्याचं मॅटर म्हणजे रूप. संज्ञा संस्कार विज्ञान वेदना म्हणजे माइंड मन. ह्या 8 कलापाला इकाई म्हणतात. ह्या 8 कलाप म्हणजे ह्या पेशा अग्नीच्या, वायूच्या, जलच्या, पृथ्वीच्या, शरीराच्या, ह्या संज्ञा संस्कार विज्ञान वेदना ह्या मनाच्या, हे जे 8 कलाप आहे, हे 8 कलाप पुन्हा गेहं नकाहसी, पुन्हा माझं घर बनणार नाही. का? कारण मी ते वासे बिली ते आडू सगळं झोपड्याचे तोडून टाकले, राग केले. आता नवीन झोपडं बनणार नाही. कारण नवीन झोपडं बनण्यासाठी बिली लागतील, आडू लागल, वासे लागल. ते काय म्हणतात? पुन्हा गेहं नकाहसी सब्बा ते फासुका भग्गा. मी सगळ्या त्या फासुऱ्या किंवा ते आडे वासे जाळून टाकलेत. पण हे वाक्य सर्वात महत्वाचे पुढं, सब्बा ते फासुका भग्गा. पुढे काय म्हणतात? गह कुटं विसंगतं म्हणजे गह कुठे घर बनवणार जे ना, मी ते सगळे केलं. आणि आता काय म्हणतात? विसंखार गतं चित्तं. विसंकार विशेष प्रकारचे संस्कार या जन्मात बनवले. विसंखार गतं या जन्मातले संस्कार जे पुढे गती मिळवून देतात. विसंखार गतं चित्तं जे चित्त पुढचा जन्म मिळवून देत आहे. तनहानं तृष्णेनं भरलेलं खैमज्ज का, त्याचा मी खैमज्ज केला म्हणून त्यांचा पुनर्जन्म झाला. कोणाचा खैमज्ज झाला इथं? जर कोणी म्हणलं माझा खैमज्ज झाला, त्याच्या पाठी जोरान बुक्का मारा, त्या रागाला समजून घ्यायचा खैमज्ज नाही झाला. हे राग. कारण सारीपुत्र मध्ये तिथं पोटात जोरानं बुक्का मारला होता एका जणांना, मागं बी नाही पहिला पुढे गेले. हे आनंदाचं लक्ष नाही. आनंद ढुकली देत नाही, झोपत बी नाही. आनंद वाचण्याचं लक्ष नाही. आनंद जागृत महापुरुष त्यांना डबल जेवणाची बी गरज नाही. कारण त्यांची 8 कला पूर्ण त्यांना, तरी पण ते लोकांवर करुणा कोण हे करतात. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, विसंखार गतं चित्तं तनहानं खैमज्जगा. त्यांनी त्यांची तृष्णा जी विशेष रूपाने पुढचं भाव मिळवून देणार असते, गती मिळवून देणार आहे, ते मी खैमज्ज केलं. ते केलं असते खैमज्ज अरहंतांनी, ते खैमज्ज केले पचक बुद्धांनी, आणि ते खैमज्ज केले तथागतांनी. म्हणून या तिघांचं पुनर्भव बनत नाही, म्हणून पुनर्जन्म होत नाही. आपल्या सगळ्यांचे हे पुन्हा पुन्हा बनतात, म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणून सगळ्यांनी मरण्याच्या अगोदर
रोज मरणानुसतीचं ध्यान करा की जेणेकरून मरणाची भीती निघून जाईल. आणि ज्या गावाला आपल्याला जायचंच आहे, इच्छा असो नसो आपल्याला बळजबरी त्या गावाला जावं लागणार आहे. त्या गावाचं नाव आहे मरणगाव. मरणगाव. मग त्या मरण गावाला जावंच लागणार आहे. तर त्या मरण गावाचं भेव कशाला करायचंय, कशाला घाबरायचंय? मला सांगा, आपल्यापैकी कोण मारणार नाही? हात वर करा. मारणार नाही. आपण सगळे त्या मरण गावाला चाललो, मग त्या मरण गावाची ओळख करून घ्या. म्हणून बुद्धाने सांगितलंय की मरण्याच्या अगोदर मरणानुसतीचं ध्यान करा. मरणानुसतीचं ध्यान कसं करायचं? तर सकाळी झोपातून उठायचं. बस 2 मिनिटांपूर्वी समाप्त होणार आहे. मरणानुसतीचं ध्यान करा. सकाळी झोपातून उठा. उठल्याबरोबर असे डोळे उघडायचे. डोळे लावून शांतपणे म्हणायचं की या संसारामध्ये महाप्रतापी राजे, महाप्रतापी चक्रवर्ती राजे, सम्यक संबुद्धासारखे महापुरुष, बोधिसत्व, महाधनाढ्य लोक, महाज्ञानी विद्वान पंडित, महाकलावान, महापारंगत सगळ्या गुणात, हे सगळे लोक मेलेच आहेत. त्यांना कोणीच वाचू शकलं नाही. मग मला बी एक दिवस मरावाच लागणार आहे. मला कोणीच वाचू शकणार नाही. पण या क्षणामध्ये माझ्या मनात कोणाबद्दल राग नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल मोहासक्ती नाही. म्हणून माझा या क्षणात जरी मृत्यू झाला तरी माझी दुर्गती होणार नाही. असं डोळे उघडल्याबरोबर